रात्री अचानक मामी माझ्या खोलीमध्ये आली आणि तिने राघूला हात लावला. राघू लगेच जागा झाला. नंतर राघू पिंजऱ्यामध्ये आला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मामाचं वय 35-36च्या वर गेलं होतं. तेव्हा मामाचं लग्न झालं. मामाचं लग्न उशिरा व्हायचं कारण त्यांचं ध्येय होतं. त्यांना काही पण करून सरकारी नोकरीला लागायचं होतं, किती पण वेळ लागला तरी. शेवटी मामा सरकारी नोकरीला लागला आणि वयाच्या 36व्या वर्षी मामाचं लग्न झालं. मामी तर मामापासून खूपच लहान होती वयाने. त्यांच्यामध्ये 12 वर्षाचं अंतर होतं. मामा तर मामीपुढे वयाने खूपच जास्त वाटायचा. मामा आता सरकारी नोकरीवर होता. मी पण मामाकडेच राहत होतो. मामाने जेव्हा नवीन घर बांधलं होतं तेव्हा माझी स्पेशल खोली काढली होती, कारण त्यांनी मला पण सरकारी नोकरीवर लावायचं ठरवलं होतं. मी मामाकडे राहून चांगला अभ्यास करत होतो. मामा मला सांगायचे, रोज रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास करायचा आणि नंतर झोपायचं. एक दिवस मला अभ्यास करता करता 1 वाजला होता. मी रात्री थोडं रूमच्या बाहेर आलो आणि हॉलमध्ये मला मामी एकटीच बसलेली दिसली. मामी डोक्याला हात लावून बसली होती. मला वाटलं मामीचं आणि मामाचं काही झालं असेल. दुसऱ्या दिवशी पण मामी मला तशीच हॉलमध्ये बसलेली दिसली. मी मामीकडे गेलो आणि मामीला म्हणालो, मामी काय झालं, तू काय एकटी बसली, रात्रीचे 2 वाजले आहे. मामी म्हणाली, काही नाही रे, असंच बसले, तू झोप जाऊन. मी मामीला म्हणालो, ठीक आहे मामी, मी जातो. मामी मला म्हणाली, तुझ्या खोलीचा दरवाजा उघडाच राहू दे, आतमधून लावू नको. मामीने दरवाजा उघडा का ठेवायला सांगितलं मला काही समजलं नव्हतं. मी माझ्या खोलीत गेलो आणि थोड्या वेळाने मला झोप लागली. नंतर मला असं जाणवलं होतं की कोणी माझ्या अंगावरून हात फिरवत आहे. मी थोडे डोळे उघडून बघितलं तर मामी होती. मामी रात्री अचानक माझ्या खोलीमध्ये आली आणि तिने राघूला हात लावला. थोड्या वेळाने राघू जागा झाला. मी तर झोपेचं नाटक करत होतो. मामी माझ्यासोबत का असं करत असेल मला तर समजेना. मी तर मस्त निवांत झोपेचं नाटक करत होतो. नंतर राघू पिंजऱ्यामध्ये आला. मला तर असं वाटत होतं की काय सांगू, तरी पण मी गुपचूप होतो. नंतर मामी खोलीच्या बाहेर गेली. आता माझा मामीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. मामी रोज पण यायची मध्यरात्री. मला आता समजलं होतं की मामी का एवढ्या रात्री, कारण मामाचं लग्न उशिरा झालं होतं आणि मामीला मामाकडून हवं तसं प्रेम नव्हतं भेटत. मामाची गलती होती की त्यांनी वयाच्या 36व्या वर्षी लग्न केलं. आता जास्त वयात लग्न केल्याचे हे परिणाम झाले होते. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.